फायनलचा सामना कोसारे 31,000 प्राइज, फर्स्ट प्राइज। फायनलचा अतिशय रोमांचक सामना वेगाव विरुद्ध अडकुली। जय जगन्नाथ वेगाव वर्सेस जय पेरसापेन अडकुली यांच्यामध्ये हा फायनलचा सामना होणार आहे मित्रांनो। टासला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि फायनलचा सामन्याचा टॉस जिंकलेला आहे वेगावनी आणि चॉईस ग्राउंड केलेली आहे। काहीच वेळात फायनलच्या सामन्याला सुरुवात होणार आहे। दोन्ही संघ वॉर्मअप करत आहे आणि फायनलची पहिली चढाई करून घेऊन येत आहे 4 नंबरचा खेळाडू जय पेरसापेन खेळाडू पहिली चढाई घेऊन सुंदर अशी चढाई करत आहे आणि वेगावचा जबरदस्त असा डिफेन्स प्रेशर बनवत आहे रेडरवरती आणि एम्प्टी रेड करून परत आणि स्टार खेळाडू पहिली वेगाकडून 10 नंबरच्या जर्सीमध्ये प्रवीण भाऊ डॅनी नावाजलेला खेळाडू आहे मित्रांनो प्रवीण भाऊ आणि पहिल्याच रेडले पॉईंट घेण्याचा प्रयत्न आणि 1 पॉईंट मिळवलेला आहे। असफल अशी डाईव्ह मारली होती लिफ्टरनी ॲडव्हान्स टॅकल आणि स्टार खेळाडू झरी तालुक्याचे समीक्षल भाऊ आणि कॉर्नरचा जबरदस्त दामोदर भाऊचा जबरदस्त असा डबल टायवोल्ड। मित्रांनो या सामन्यात तुम्ही बघत आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक केली नसेल त्यांनी लाईक करून घ्या व्हिडिओला। आणि परत एकदा प्रवीण भाऊ स्लीप मारण्याचा प्रयत्न 5च्या डिफेन्समध्ये सगळ्यात कटिंग मानला जाणारा डिफेन्स 5चा आणि दोन्ही संघ बेस्ट रेडर ऑफ द टुर्नामेंट प्रवीण भाऊ निरंतर असा रेट करत आहे 2 नंबरचा खेळाडू अडकुलीचा आणि सेल्फ आउट एक खेळाडू वर वेगाव संघाचा सेल्फ आउट झालेला आहे आणि 1 पॉईंट अडकुली निरंतर असा रेट करत प्रवीण भाऊ दिग्गज रेडर आपल्या एरियातले फ्लाइंग टच मारण्याचा प्रयत्न होपिंग टच बघा यूट्यूबवर टाकायचा आहे का मॅचमध्ये आणि परत एम्प्टी रेड करून संदीप भाई परत एकदा तोच रेडर अडकुली संघाचा एम्प्टी रेड करून परत चाललेला आहे आणि आकाश 11 नंबरचा मॅट शूज लावून चंपी रेडर आणि डायरेक्ट आणि टॅकल डोअर डायमध्ये कॉर्नरनी जबरदस्ती पकड केलेली आहे मित्रांनो। दोन्ही संघ चांगला परफॉर्मन्स करत आहे आणि 5 आणि गजूभाऊ सूर यांची जबरदस्ती डाईव्ह अनुभवी खेळाडू गजूभाऊ आणखी एकदा रेडवरती स्टार खेळाडू रवीन भाऊ अडकुलीच्या जबरदस्त डिफेन्समध्ये चढाई करत आहे आणि स्लीप आणि स्पोर्ट्सने पॉईंट आला आणि अंपायरचा निर्णय 1 पॉईंट। अरे अरे फॅन्स बघू शकता मित्रांनो अग्रेसिव्ह होत आहे कट्टर समर्थक वेगावचे आणि ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न गजभाऊचा आणि फेल टॅकल मारलेला आहे। परत एकदा फायनलच्या मॅचमध्ये प्रवीण भाऊ निरंतर असा रेट करत आहे आणि जबरदस्त स्पीड बघू शकता मित्रांनो तुम्ही कशी आहे प्रवीण भाऊची।
आणि मित्रांनो यांनी थर्ड प्लेस मारलेला आहे आपल्या नेरळ संघांनी. डुप्लिकोटचा मॅच यंग रेडर अडकुळी संघाकडून थोड्याकडे वारंवार प्रवीण भाऊ असा रेट करत आहे. शेर वेगाव का किक मारण्याचा प्रयत्न. आणि टॅकल प्रवीण भाऊ अडकुली संघाचा सुंदर असा टॅकल. नावाजलेला संघ आहे मित्रांनो झरी तालुक्यातील पट्टी गेमचे बादशाह. प्रेशर बनवता रेडरवर वेगावचा डिफेन्स. आणि 11 नंबरचा वेगावचा खेळाडू सेकंड रेडर म्हणून काम बजावत आहे. फायनलच्या सामन्यामध्ये अनुभवी प्लेयर आहे तो. यांचा अनुभव कामी देईल का बघू आपण या सामन्यामध्ये. वेगावच्या आणि टाइम आउट अडकुली संघाकडून. मित्रांनो पब्लिक बघू शकता तुम्ही आपल्या फायनलचा मॅच पाहण्याकरता ओसाऱ्यामध्ये एक संघ भरलेले सामने. चॅनलचं नाव आपल्या मित्र सौरभ कबड्डी 01. लवकरात लवकर फायर करा. आणि आमचे बंधू रोशन भाऊ लाईक शेअर क्रिकेट या खेळाचे नावाजलेले खेळाडू प्रवीण भाऊ. आणि टाइम आउट नंतर मॅचला सुरुवात थर्ड रेड अडकुली संघाकडून. यंग रेडर अडकुली संघाचा आणि बोनसचा प्रयत्न. बोनसवर जाऊ नाही शकत मित्रांनो. कन्फर्म आहे का बघायला लागत. रिव्ह्यूचा आयटम आहे इथं. आणि बोनस दिलेला आहे. आणि रिव्ह्यू वेगाव संघाकडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बोनसचा रिव्ह्यू मिळून जाते मित्रांनो इकडे. रिव्ह्यू घेण्यात आली बोनस के लिए रिव्ह्यू वाले का म्हणते टी व्ही अंपायर आपला निर्णय काय देते बघू मित्रांनो रिव्ह्यूमध्ये. आणि रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे वेगाव संघाकडून. आणि डोडा रेडमध्ये आऊट झालेला आहे. आणि प्रवीण भाऊ चालू झालेला आहे. जसा आपण विचार केला होता मित्रांनो तसाच एकदम जबरदस्त असा सामना चालू आहे फायनलचा. नवीन रेडर अडकुली संघ आणि थर्ड रेड आकाश भाऊ वेगाव संघाकडून घेऊन येत आहे. करो या मरो की स्थिति में आकाश भाऊ आए. स्पीड देख सकते हैं दोस्तों आप आकाश भाऊ की. और डाइव जबरदस्त डाइव. और थर्ड रेड में टैकल हो गया. छोटा बकेट बड़ा धमाका. साचा डिफेन्स आणि चढाईपटू जबरदस्त अशी चढाई करत आहे. आणि समीक्षक भाऊ प्रेशर बनवतात रेडरवरती.
तर वाजले मित्रांनो 10 सेकंड शेवटचे आणि परत एकदा थर्ड रेड अडकुली संघाची. आणि चपळाईनं निघण्याचा प्रयत्न पण पूरा डिफेंस टूट पड़ा उनके ऊपर. 10 नंबर का खिलाड़ी पब्लिक की डिमांड पर रेड कर रहे हैं. बहुत बड़े फैन है आबाजी प्रवीण भाव के. फैन बेस देख सकते हैं दोस्तों आप प्रवीण भाव का. माझी खेळाडू आबाजी जोशमध्ये आहे. फायनल वेगावची कठोर आणि थर्ड रेट वेगाव संघाची. और अड़कुड़ी के जबरदस्त टैकल कर रहे, डाइव कर रहे ये डिफेंडर. 1 पॉइंट की लीड बनी हुई है वेगाव की. और समीक्षल का बोनस का टेम. पब्लिक बोल रही है बोनस है आणि बोनस पॉईंट मिळालेला आहे समीक्षेला. पुन्हा एकदा रिव्ह्यू आणि रिव्ह्यू नो बोनस रिव्ह्यू सक्सेसफुल. जबरदस्त रिव्ह्यू ले रहे हैं अभी दामोदर भाऊ. कर्णधार आणि किक सुंदरची किक. चाचा डिफेन्स अंकित प्रेशर बनवत आहे आपल्या प्रवीण भाऊवरती. आणि परत एकदा अडकुली संघाकडून बल्की थर्ड रेडवर आलेला आहे. आणि दामोदरराव अनुभवी खतरनाक डिफेंडर नावाजलेले प्लेयर यांनी टॅकल मारलेला बॅक होल्ड. वेगाव की भी 2 डायरेक्ट आ गए हैं. 2 डाई पे मैच चल रहा है दोस्तों ये. और क्या डाई मार रहे हैं ये खिलाड़ी. लिफ्टर होकर भी 4 पॉइंट ले चुके हैं अब तक. देख सकते हैं दोस्तों डाइव पर डाइव लगाकर वेगाव के रेडर को फेल कर रहे हैं. और होल्ड लेने की तरह वेगाव के कट्टर समर्थक प्रवीण भाऊचे आबाजी होल्ड क्या म्हणत आहे. उत्सुकता बघू शकता मित्रांनो आबाजीची. माझी खेळाडू आपल्या काळातले. टाइमआउट नंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आहे. आणि समीक्षक भाऊ इंजरी असून सुद्धा आपल्या संघासाठी पॉईंट मिळवत आहे. आणि किक मंदा तो बॅक किकचा प्रयत्न पुरा टाइम काढून वापस. आणि खूप वेळानंतर विकास रेडवरती गेला आहे. गटाचा स्टार खेळाडू 4 नंबरची जर्सी परिधान करून आहे. आणि स्पीड बघू शकता मित्रांनो विकीची. आणि जबरदस्त टर्न आणि अंकित का एडवांस टैकल पे चप्पल से रेड कर रहे हैं विकास. कौन काळ्या आहे ना बोनस का टेम समीक्षल का.
एम्प्टी रोड करून परत आणखी एकदा विकास प्रवीण भाऊ चार खेळाडू कट्टर फॅन प्रवीण भाऊचे करू शकते ती पुन्हा मागच्या रेटमध्ये प्रवीण भाऊला डबल टायआउट केला होता ड्राईव्ह करून अतिशय चोरशीचा मॅच चालू आहे दो डायवरच चालू राहिला मित्रांनो मॅच हा कोसारा येथील कबड्डी एक संघातील कबड्डीचे सामने फायनलचा सामना आणि गजूभाऊ सूर यांचा अनुभव कमी पडला मित्रांनो आणि परत एकदा टॅकल 4च्या डिफेन्समध्ये विकासची रेड पट्टी सुटलेली आहे मित्रांनो विकासची आणि करून परत आलेला आहे थर्ड रेट वेगाव संघाची आणि विख्यात जात आहे सगळ्यात भारी डिफेन्स 4चा त्यामध्ये गेलेला आहे विकास आणि 2 पॉईंट जबरदस्त असा परफॉर्म विकासचा आणि अनुभवी खेळाडू अडकू संघाचे 5 नंबरचे त्या संघाचे ऑलआउट वाचू शकते आणि डॅश आउट आणि एक खेळाडू आउट ऑफ कोर्ट आणि इचवन दिलेला आहे मित्रांनो आणि 2चा डिफेन्स सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आणि त्यामध्ये प्रवीण भाऊची चढाई सुपर टॅकलची सिच्युएशन त्यामध्ये काय अडकुडीचे खेळाडू करू शकते सुपर टॅकल आणि या फायनलच्या सामन्याचा हाफ टाइम झालेला आहे आणि लीड किती 8 पॉईंट अडकुली आणि 13 पॉईंट वेगाव 5 पॉईंटची लीड बनवत फायनलच्या सामन्यामध्ये वेगाव संघ आणि वेगाव संघाचे कोच ओल्ड प्लेयर आणि अंपायर त्यांना बाहेर काढत आहे गजब बेज येते यार रोखवू नाही शकली मित्रांनो प्रवीण भाऊची भेट घेतल्याशिवाय आबाजी स्वतःला आणि हाफ टाइम नंतर मॅचला सुरुवात होत आहे आणि टायमर रेडी आहे आणि 2चा डिफेन्स अडकुली संघाचा आणि प्रवीण भाऊ चढाईवर ऑल आउट की कगार पर है अडकुली का डिफेन्स आणि खाली रेड करून चाललेला आहे प्रवीण भाऊ युवा रेडर अडकुली संघाचे रेडबुल्सचे ऑल आउट वाचू शकाल का आपले आणि टॅकल आणि एकच खेळाडू राहिलेला आहे कोर्टमध्ये आणि खूप वेळानंतर पहिला ऑल आउट अडकुली संघावर आणि 1+2 3 पॉईंट वेगाव जंप नाही आपण
त्यांचा फक्त असं चांगला राहील प्रवीण भाऊवर प्रेशर बनवत आहे अडकुलीचा डिफेन्स आणि आवाज काढत आहे वेगवेगळ्या प्रकारचे अडकुलीचे डिफेंडर या करत आहे. भाऊचंही मध्ये ॲक्शन आवडते मला कोण कोण बे समीक्षर याच्यातच करीन मी बोध गाजलेला प्लेअर आहे. हे ना कोणाने मारलं माहिती आहे का जळगाव आलती पा आपल्याकडं अंदरुनी मामला कायदे डिसिजन रेडर सेफ 1 पॉईंट. जबरदस्त असे पंच ओसरा गावचे काय निर्णय देते अंदरुनी मामला आणि टेक्निकल पॉईंट अडकुली संघाला टेक्निकल पॉईंट मिळालेला आहे. समीक्षल भाऊची अतिशय लक्षणीय कामगिरी. कसं करतो हो कोण कोण हे डॅनी भेटते का डॅनी भेटते हात हात पे कसं करते तेव्हा 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 पोझिशन असंच करत जाते पकड तेव्हा तेव्हा काय कसं करते तेव्हा तेव्हा ते पोझिशन पात्र आहे त्याची कवच्या माराची. समीक्षल भाऊ रेडवरती दिली 6चा डिफेन्स आणि 1 पॉईंट. आणि थर्ड रेड रेगावची आणि वापसी करत आहे अडकुली संघ. फायनलचा जबरदस्त असा मॅच चालू आहे. अग्रेसिव्ह प्लेअर आहे अडकुलीचे उत्कृष्ट पण आतापर्यंत 4 पॉईंट घेतलेले आहे फायनलच्या सामन्यामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून रेडर्सवर प्रेशर दबाव बनवत आहे आणि पॉईंट ॲडव्हान्स टॅकअप. कमेंट्री करून आपलं तोंड दुखलं आहे. आता आपण थोड्या वेळ शांत बसू. तुम्ही आस्वाद घ्या फायनलचा. टाइम आउट. स्कोर बघू शकता मित्रांनो तुम्ही 18-12 6ची लीड वेगाव संघाची अडकुली संघावर. तुम्ही माहिती आहे फक्त मी काय टाकतो वर्षाच्या चॅनलचे आयटम टाकतो मॅच झालं ते तसं टाकलं का आपलं फक्त गावाचं नाव टाकून द्यायचं बस शो करून टाकायचा. जबरदस्त दोन्हीला लावत बसायचं जास्त. क्या टच मारा है प्रवीण भाव ने फाइनल के सामने में. बनवून मारते चांगला. बे उठा बे जा बोलवत आहे तुम्ही. डॅश आउट. जर जावर जावर थोडं मला तर मला हुर पाठवून दे बाहेर निघा म्हणतात. जाऊ मी बाहेर हो ठीक है. साले दोरी हलवणार इसको क्या प्रॉब्लम है भाई. हमारे यूट्यूब से घाटा करता है मैं रोजीचा विषय आहे तो. मग कशी 40-50 रुपये ते येईल जास्त नाही. डाव प्रवीण भाऊची. ज्या प्रकारे प्रवीण भाऊ रेड करू शकतो त्याच प्रकारे प्रवीण भाऊ डाय पण करू शकतो. टॅकलमध्ये पण पाईन मिळवलेला आहे.
छोट्या रेडवर विक्या आणि 4चा डिफेन्स अडकुलीचा तुफान डिफेंडर जाऊन त्याने काहीच नाही म्हणलं नाही तेच कला करत होती आणि रेडर सेल पाऊट नवीन रेडर चढाई घेऊन येत आहे अडकुली संघाची मी बराबर MT एक हमारे बाबा टाइम మాట अडकुली संघाचा आणि थर्ड रेट करो एक मोरोक्की स्थिती काय रेडर पॉईंट घेईल आपल्या संघासाठी लीड आहे आपल्या जयपेठचा पेनवर जय जगन्नाथची आणि डुबकी आणि 2 पॉईंट ॲडव्हान्स टॅकल गजूभाऊचा आणि चांगली टी ऑलआउटवरती आलेली वाचवली आणि थर्ड रेड रेगावची आख्या रेडवर आणि पॉईंट आणि रेडर आउट आणि दोन्ही प्लेयर शपथ घालत आहे ग्राउंडची दोन्ही संघ मजबूत अशी डिफेन्स आणि 5 पॉईंटची लीड ऑल आउट ऑल आउट बसलं तर गेलं आता मिनिट किती आहे रे मस्त अशी वापसी केलेली आहे अडकुली संघाने म्हणूनच तर पट्टीचे बादशाह म्हणतात त्यांना समी मारते समी नाट बल केली तीनच्या डिफेन्समध्ये यंग रेडर आणि थर्ड रेट
तीनचा डिफेन्स, सुपर टॅकल सिच्युएशन. जर टॅकल केला वेगावनी, परत एकदा दुखीचा प्रयत्न आणि सुपर टॅकल. 2 पॉईंट आणि इंजरी झालेली आहे थोडी मित्राला हडकुलीवाल्या. थर्ड रेड वेगावची ते डाय मारते. बोनस पॉईंट आणि रिव्ह्यू अडकुलीचा आणि नो बोनस. रेडर आउट. रेडर आउट. अडकुली पॉईंट. पंचाचा निर्णय, अंतिम निर्णय. 23-17 6 पॉईंटची लीड. रेडर आउट दिलं. सापडला आता सापडलं. घाटमनी सापडलो ते. परत एकदा तेच सिच्युएशन. डोअर डायची 3 आउट करायला. 3 म्हणलं तर मी 10 नंबर केले ना तरी बहुत कमी. प्रवीण भाऊली जर टॅकल मारला तर गेम जमला. तेच एक टॅकल मारले आणि पट्टीचे बादशाह, त्या बादशाहात आपली बरकरार ठेवून क्रॉस केलेला आहे चपळ असा रेडर आपला प्रवीण भाऊ. अडकुली वेगाव. आणि लगेच वेळानंतर समीक्षल भाऊ रेडवर गेलेला आहे. आणि टच पॉईंट सुरुवात करायला पाहिजे. अरे इंजरी आहे त्याला माहिती आहे. पुन्हा लागलं तर खेळायचं नाही का त्याला डबल. कसं मार. क्या बोलते पब्लिक. पुरी हलवून टाकली भाऊनी. का जंप मारली. टाइम आउट आणि इंजर्ड प्रवीण भाऊ. आणि टाइम आउट नंतर सामन्याला सुरुवात होत आहे. जरा जास्तच इंजरी झाली आहे प्रवीण भाऊला. 1 मॅन शो. सुलतान सुपर टॅकलची सिच्युएशन. डायरेक्ट मार रे. आणि सुपर टॅकल समीक्षा. ठंडा केला. आबाजी पाहिजे ना. आबाजी जागा डीजी लावायला लावा तरफ. अंतिम टप्प्यात मॅच आलेला आहे. लवकरच निर्णय होईल या मॅचचा. डुबकी किंग रेडवर परत एकदा. आणि गजूभाऊची डाईव्ह आणि सफल डाईव्ह. इंजर्ड. ऑफिशियल टाइम आउट. फॅनची उत्सुकता. काहीच वेळात अंतिम निर्णय होणार आहे. मॅच होणार होता ना फायनल किंवा असं हलक्यात आधी का फायनलमध्ये म्हणलं खैरगाव जिंकते.
पुरी पब्लिक उभी झालेली आहे आणि शेवटची रेट असू शकते आणि मॅच वेगा मामाचा डॅन्स आणि जगन्नाथ मावाचा गजर चालू आहे वेगाव संघाचा आणि पब्लिक फॅन आपले लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो नाही बे सबस्क्राईब बस फक्त पाहिजे आपल्याला फॉलो नाही काहीच वेळात बक्षीस वितरण होईल